जय महाराष्ट्र मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सिक्युरिटी प्रेस यांच्यातर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय. म्हणजे जिथे आपल्या नोटा छापल्या जातात त्या ठिकाणी तुम्हाला काम करायची संधी मिळते. खासियत याची अशी आहे की सॅलरी चांगली आहे, पोस्ट चांगली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट आहात, इंजिनिअरिंग झालंय, डिप्लोमा झालाय, तुम्ही अप्लाय करू शकताय. म्हणजे ऑफिसर लेवलच्या पोस्ट पासून टायपिंग तुमचं झालंय, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कुठलाही इंटरव्ह्यू होणार नाहीये, कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. म्हणजे तुमची रिटर्न टेस्ट होणार आहे. त्यामध्ये तुम्ही पास झाल्यानंतर डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सिलेक्शन असणार आहे. म्हणजे पुढच्या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही इथे जॉईन झालेला असणार. त्यामुळे फास्ट प्रोसेस आहे, चांगली संधी आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणाला केंद्र सरकारचा जॉब पाहिजे असेल, कारण की केंद्र सरकारने आता आयोगामध्ये चांगली वाढ केली आहे, त्यामुळे सॅलरी पण वाढते आहे. त्यामुळे नक्की तुम्ही ते अप्लाय करू शकताय. त्यामुळे अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आता स्क्रीनवर जाऊन संपूर्ण माहिती समजून सांगतो. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल, जसं की तुम्ही ते वाचू शकतात. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, जे की भारत सरकार अंतर्गत येतं. यांच्यातर्फे एक ॲडव्हर्टिजमेंट निघाली आहे, नोटिफिकेशन निघाली आहे. आणि तिथे बघा रजिस्ट्रेशन करणं म्हणजे फॉर्म भरणं सुद्धा चालू झालेलं आहे. जसं की महत्त्वाच्या तारखा बघू शकताय. 28 मार्चपासून अप्लाय करणं सुरू झालं आहे. 27 एप्रिलपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. म्हणजे अजूनही 20-22 दिवस तुमच्या हातात आहे अप्लाय करण्यासाठी. त्यानंतर बघू शकता इथे जी तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे ती अजून सांगितलेली नाही आहे. पण तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करू शकताय. याच वेबसाईटवरून तुम्ही तुमचे ॲडमिट कार्ड करू शकताय. आणि ते मॉक टेस्ट म्हणजे कशा प्रकारे एक्झाम असणार आहे ते पण दिले बघा. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही चांगला अभ्यास केला आणि सगळे प्रश्न जरी सोडवले आणि जर तुमचे बरोबर आले तर इथे तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील. इथे बघा सीबीटी रँक कार्ड पोर्टल आहे, हे इथेच तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सिलेक्शन, फक्त ज्यांचं टायपिंग झालंय त्यांची टायपिंगची टेस्ट होईल. ओके, जसं की बघू शकताय हीच यांची अप्लाय करायची लिंक आहे. इथून आपण रजिस्ट्रेशन करू शकतोय. इथे सगळी माहिती दिली आहे आणि ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, पीडीएफ आहे. तुम्ही बघू शकताय 28 मार्चला डिटेल नोटिफिकेशन आलेली आहे. भरती जी असणार आहे त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. आणि तुम्ही ते बघू शकताय मोठी पीडीएफ आहे, टोटल 41 पानी पीडीएफ आहे. पण अगदी थोडक्यामध्ये सोप्या भाषेत समजून सांगतो. भरपूर साऱ्या पोस्ट आहेत, त्यामुळे कुठल्या पोस्टला किती जागा आहेत ते पण तुम्हाला सांगतोय. जसं की तुम्हाला महत्त्वाच्या तारखा समजल्याच आहे. 28/3 पासून 27/4 पर्यंत अप्लाय करू शकतोय. फी पेमेंट करायची शेवटची तारीख पण 27/4च असणार आहे. त्यानंतर पोस्ट तुम्ही बघू शकताय सुपरवायझर आहे. त्याच्यानंतर बघा सुपरवायझरचं ते 18 ते 30 आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता 1 2 3 4 5 6 7 टोटल 7 वेगवेगळ्या पोस्ट आहे. मग लॅबोरेटरी असिस्टंट झालं, ज्युनियर टेक्निशियन झालं, टायपिस्ट झालं, यांसारख्या पोस्ट असणार आहे. 18 ते 30 आणि 18 ते 28. 18 ते 28 यापर्यंत तुमचं इथे वय पाहिजे. पण जर का तुम्ही कॅटेगरीत आहात म्हणजे एस-सी एस-टीत नसाल तर 5 वर्षी सूट, ओबीसी मधून असाल तर 3 वर्षी सूट आणि पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट आहात तर 10 वर्षाची सूट आहे. तुम्ही एक्स सर्व्हिसमन असाल तर तुम्हाला सुद्धा वयामध्ये सूट दिलेली आहे. त्यानंतर इथे फी किती असणार आहे तर ₹1000 फी आहे. यू आर ओबीसी ईडब्ल्यू साठी. एस-सी एस-टी साठी ते बघू शकता ₹200 फी आहे, जे की तुम्ही ऑनलाईनच करणार आहात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोण कोण पात्र असणार आहे तर बघू शकताय सुपरवायझर या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. मग तुमचा डिप्लोमा झालाय, बी-टेक झालंय, बी झालंय, केमिकल इंजिनिअरिंगमधून तुम्ही अप्लाय करू शकताय. सुपरवायझर आहे या डिपार्टमेंटमधून तुमचं शिक्षण झालंय, मग डिप्लोमा, बी-टेक झालेला आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि ऑफिस असिस्टंटसाठी तुम्ही अप्लाय करताय तर तुमचं ग्रॅज्युएट आहात, येस ग्रॅज्युएशन झालंय, कम्प्युटर तुम्हाला येत आहे, टायपिंग तुमचं झालंय हिंदी किंवा इंग्रजी, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. त्यामुळे जे ग्रॅज्युएट आहात ज्यांचं टायपिंग झालेलं आहे 40 इंग्रजी आणि 30 हिंदी या दोघांपैकी कुठलंही तरी तुम्ही ऑफिस असिस्टंटसाठी अप्लाय करू शकताय. हिंदी टायपिस्ट म्हणून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ते ग्रॅज्युएट आणि हिंदी टायपिंग 30 वर्ड पर मिनिट झाले तर या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. या पोस्टसाठी तुम्ही इथे बघू शकताय डिटेलमध्ये दिले विथ 55% मार्क किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. ज्युनियर असिस्टंट यासाठी तुम्ही अप्लाय करताय तर ग्रॅज्युएट आणि टायपिंग असं नाही की कुठलं झालं पाहिजे, इंग्रजी वगैरे जरी झालंय तरी चालणार आहे. लॅब असिस्टंटसाठी बीएससी केमिस्ट्री पाहिजे 55% किंवा त्यापेक्षा जास्त. आणि टेक्निशियन पोस्टसाठी फक्त तुमचं ITI झालेलं आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे बघा ITI साठी पण आहे,
डिप्लोमासाठी पण आहे, ग्रॅज्युएटसाठी पण आहे आणि इंजिनिअरसाठी पण आहे. जवळपास सगळ्यांसाठी ते भरपूर साऱ्या पोस्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं असणार आहे, तुम्ही ते बघू शकता. रिटन टेस्ट तुमची होणार आहे, जे की सीबीटी आधारित असणार आहे. त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होणार आहे. स्किल टेस्ट कोणाची होणार आहे, जे टायपिंगसाठी अप्लाय करतायत, टायपिस्ट या पोस्टसाठी त्यांचीच होणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इथे बघा कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू दिला नाही आहे, कुठलेही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुम्हाला स्टडी करायचं असेल तर इथे बुक मी टॅग करून देईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅलरी किती असणार आहे, तुम्ही ते बघू शकता. सुपरवायझरसाठी 27 पासून स्टार्टिंग होते, 95,000 रुपयांपर्यंत जाते. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं भरपूर सारे अलाउन्स वगैरे मिळून तुम्हाला चांगली सॅलरी मिळते. त्याच्यानंतर दुसऱ्या पोस्टसाठी बघू शकता 23,000 पासून 85,000 आहे. तिसऱ्या पोस्टसाठी 21,000 पासून 77,000 पर्यंत जाते आणि टेक्निशियनसाठी 18,000 पासून 67,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते. त्यामुळे सॅलरी पण चांगली आहे, पोस्ट पण चांगली आहे आणि केंद्र सरकारचा जॉब आहे. आता वॅकन्सी डिटेल्स बघू. कुठल्या पोस्टसाठी किती जागा आहे, तर सुपरवायझरसाठी 2 आहे. बाकी बघा तुमचं काय शिक्षण झालंय त्यानुसार तुम्ही ते बघू शकता. जसं की ऑफिस असिस्टंटसाठी 14 आहे. त्याच्यानंतर ज्युनियर असिस्टंटसाठी 5 आहे. हिंदी टायपिस्टसाठी 1 आहे. लॅबोरेटरी असिस्टंटसाठी 1 आहे. त्याच्यानंतर ज्युनियर टेक्निशियन फिटरसाठी 47 आहे. त्याच्यानंतर बघा बाकीच्यांसाठी पण इथे दिले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये या रिलेटेड कोणाचं शिक्षण झालंय, केंद्र सरकारचा चांगला जॉब पाहिजेला आहे, प्रतिष्ठित जॉब पाहिजेला आहे, तर नक्की तुम्ही ते अप्लाय करू शकताय. अप्लाय कसं करायचं, तर यांची वेबसाईट आहे. इथे बघा वेबसाईटवर आपण आल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघा अप्लाय नाव यावर दिलं आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. मग बेसिक डिटेल्स आणि OTP टाकून द्यायचा आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन आणि एक्झामचे जे डिटेल्स आहेत ते सगळे टाकून घ्यायचे आहेत. 3 बघा इथे दिले आहे. क्रुशियल पिकअप 3 सिटीज, म्हणजे तुम्हाला कुठल्या 3 सिटीज पाहिजेल आहे एक्झाम देण्यासाठी. मग नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर जे पण तुमच्या जवळचे आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अकॅडमिक आणि वर्क एक्सपिरियन्स असेल तर टाका. म्हणजे तुम्हाला शिक्षण असेल तर टाकायचं. 10वी कुठून झालंय, 12वी कुठून झालंय, ग्रॅज्युएशन कुठून झालंय, की तुमचं BE, BTech, ITI जे पण झालं असेल ते टाकून घ्यायचं आहे. एक्सपिरियन्स असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी चालतो, कारण की हे फ्रेशरसाठी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. त्यानंतर संपूर्ण ॲप्लिकेशन तुम्हाला प्रिव्ह्यू करून घ्यायचं आहे. नावामध्ये काय मिस्टेक आहे का, ईमेल ॲड्रेस चुकला आहे का, मोबाईल नंबर चुकला आहे का, जेणेकरून काय होतं उद्या तुम्हाला जे ID कार्ड वगैरे येईल त्यावर तेच नाव येणार आहे. त्यामुळे ते प्रॉपर चेक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला फायनली पेमेंट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो, चांगली संधी आहे. केंद्र सरकारचा जॉब तुम्हाला पाहिजे असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला पाहिजे असेल, नक्की शेअर करा. इथे स्टडी बुक मी तुम्हाला टॅग करून देईल. कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे, त्यामुळे एक्झामवर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, येस मी करू शकतोय, तर नक्की तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे. फी पण चांगली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सिक्युरिटी प्रेसमध्ये काम असणार आहे, जे की अनेक जणांचं ड्रीम असतं. त्यामुळे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.